रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत, पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. आपण हजारो माणसं भेटतो, हजारो गोष्टी पाहतो, पण तरीही आपण आतून एकटे आणि अस्वस्थ असतो का? कारण आपल्याला जगात फक्त दोष दिसतात. पण जरा विचार करा, जर तुम्हाला तुमच्या शत्रूमध्ये, तुमच्या संकटात आणि अगदी स्वतःमध्येही साक्षात ईश्वर दिसायला लागला तर? संत जनाबाईंनी 700 वर्षांपूर्वी एका अशा मानसिक अवस्थेचे वर्णन केले आहे जिथे पोहोचल्यावर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. हा अभंग तुमच्या जगण्याची दृष्टी कशी बदलू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सहसा माणसांमधील दोष पाहतो. हा अभंग शिकवतो की समोरच्या व्यक्तीत हरी चैतन्य पाहायला शिकल्यास द्वेष, मत्सर आणि राग संपतो. माझे नाठवे मी पण आजच्या काळात तणावाचे मुख्य कारण मी आणि माझे आहे. जेव्हा आपण स्वतःला सृष्टीचा एक छोटा भाग मानतो तेव्हा मानसिक ओझे हलके होते. जेव्हा आपल्याला चहूकडे वामसव्य वर खाली शुभ तत्व दिसू लागते तेव्हा नैराश्याला जागा उरत नाही. हा अभंग भीती घालवून अभय देतो. हा अभंग म्हणजे अद्वैत भक्ती आणि सर्वात्म भावाचा एक अप्रतिम आविष्कार आहे. जेव्हा भक्ती पराकोटीला पोहोचते तेव्हा भक्ताला देवाचे रूप केवळ मूर्तीत न दिसता चराचरात दिसू लागते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण वामसव्य दोहींकडे देखू कृष्णाचे रूपडे. भावार्थ येथे वाम म्हणजे डावीकडे आणि सव्य म्हणजे उजवीकडे. जनाबाई म्हणतात की मी आता ज्या ज्या दिशेला पाहते तिथे मला केवळ माझ्या कृष्णाचे गोंडस रूप दिसत आहे. ही अवस्था म्हणजे दृष्टीचे कृष्णमय होणे होय. सामान्यतः आपली नजर बाह्य जगातील वस्तू, दोष किंवा सौंदर्याकडे वळते, पण जनाबाईंची अवस्था अशी झाली आहे की त्यांच्या डोळ्यांतील विषय संपले आहेत. त्यांना आता डावी उजवी असा भेदभाव उरलेला नाही. सामाजिक संदर्भ वाम डावे आणि सव्य उजवे हे केवळ दिशादर्शक शब्द नाहीत. सामाजिक संदर्भात ते उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ किंवा भिन्न विचारधारांचे प्रतीक आहेत. जनाबाई म्हणतात की मला सर्व बाजूंना, सर्व जाती धर्मांत कृष्ण दिसतो. नैतिक धडा समाजात भेदभाव न करता प्रत्येकामध्ये ईश्वरी अंश पाहणे, कोणालाही बाहेरचा न मानणे. डिजिटल युगातील संदर्भ सोशल मीडियावर आपण इको चेंबर्स तयार करतो. जे आपल्या विचारांचे आहेत त्यांनाच मान देतो आणि इतरांना ट्रोल करतो. हा अभंग आपल्याला डिजिटल सहिष्णुता शिकवतो. वास्तविक उदाहरणे जेव्हा एखादा मोठा पूर किंवा भूकंप येतो तेव्हा मदत करणारे लोक जात किंवा धर्म न पाहता सर्वांना वाचवतात. तोच खऱ्या अर्थाने वामसव्य कृष्ण पाहण्याचा भाव आहे. रक्ताच्या पिशवीवर कोणत्याही धर्माचा शिक्का नसतो. ते रक्त कोणालाही दिले जाते कारण देणारा आणि घेणारा यांच्यात एकच कृष्ण जीवनतत्व असतो. ज्याप्रमाणे एखादा माणूस खूप वेळ प्रखर सूर्याकडे पाहून मग दुसरीकडे पाहतो तेव्हा त्याला सगळीकडे प्रकाशाची चक्रेच दिसतात. तद्वत जनाबाईंच्या अंतर्मनात कृष्णाचा प्रकाश इतका भरला आहे की त्यांना दिशा उरल्या नसून फक्त कृष्ण उरला आहे. दुसरा चरण आता खाले पाहू जरी चहूकडे दिसे हरी. भावार्थ केवळ आजूबाजूलाच नाही तर मी जर खाली जमिनीकडे नजर टाकली तरी तिथेही मला तोच हरी विठ्ठल दिसतो. थोडक्यात ऊर्ध्व वर, अध खाली आणि सर्व दिशांना ईश्वरी चैतन्य व्यापलेले आहे. खाली पाहणे हे नम्रतेचे लक्षण आहे. जनाबाई सुचवत आहेत की अगदी पायदळी असणाऱ्या मातीत किंवा तुच्छ वाटणाऱ्या गोष्टीतही त्यांना परमात्म्याचे दर्शन घडते. सृष्टीचा अणुरेणू विठ्ठलमय झाला आहे. सामाजिक संदर्भ खाले म्हणजे खालच्या स्तरावर. तत्कालीन समाजात वर्णव्यवस्थेमुळे काही समाज घटकांना खालचे मानले जात असे. जनाबाई सांगतात की ज्यांना समाज तुच्छ मानतो तिथेही तोच हरी परमेश्वर वास करतो. नैतिक धडा श्रमाची प्रतिष्ठा राखणे आणि समाजातील शेवटच्या माणसाला अंत्योदया सन्मान देणे. डिजिटल युगातील संदर्भ आज आपण फॉलोअर्सच्या संख्येवरून माणसाची किंमत ठरवतो. कमी फॉलोअर्स असलेल्या किंवा साध्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला आपण गृहीत धरतो. हा अभंग सांगतो की इंटरनेटवरील प्रत्येक वापरकर्ता हा आदरास पात्र आहे. वास्तविक उदाहरणे कचरा वेचणारे किंवा रस्ते साफ करणारे कामगार समाजाच्या दृष्टीने खाले असू शकतात, पण त्यांच्या कष्टाशिवाय शहर चालू शकत नाही. त्यांना सन्मान देणे म्हणजे हरी पाहणे होय. कडक उन्हात किंवा पावसात जेवण पोहोचवणाऱ्या मुलांशी आदराने बोलणे, त्यांच्यातील माणुसकी ओळखून त्यांना पाणी विचारणे हे या चरणाचे मूर्त रूप आहे. ज्याप्रमाणे सोन्याच्या दागिन्यात हार, अंगठी, बांगडी आकार वेगवेगळे असले तरी मुळात ते सोनेच असते, तसे सृष्टीतील आकार वेगळे असले तरी जनाबाईंना त्या प्रत्येक आकारात केवळ हरी नावाचे सुवर्ण दिसत आहे. तिसरा चरण चराचरी जे जे दिसे ते अविद्याची नासे. भावार्थ या जगात जे जे सजीव, चर आणि निर्जीव अचर पदार्थ दिसतात ते पाहताना माझी अविद्या, अज्ञान नष्ट झाली आहे. अविद्या नष्ट होणे म्हणजे हे माझे, हे तुझे किंवा हे वेगळे, ते वेगळे
हा भ्रम संपणे. जोपर्यंत अज्ञान असते तोपर्यंत आपल्याला जग हे देवापेक्षा वेगळे वाटते, पण ज्ञानाचा प्रकाश पडला की समजते की जे जे दिसते ते ईश्वराचेच रूप आहे. जेव्हा हे ज्ञान होते तेव्हा मनातील द्वेष, मत्सर आणि भीती निघून जाते. सामाजिक संदर्भ. अविद्या म्हणजे अज्ञान किंवा संकुचित वृत्ती. जेव्हा माणसाला सृष्टीच्या कणाकणात चैतन्य दिसते तेव्हा त्याचे अज्ञान, भेदभाव करण्याची वृत्ती नष्ट होते. नैतिक धडा. पर्यावरणाचे रक्षण आणि सजीव निर्जीव सृष्टीबद्दल कृतज्ञता बाळगणे. डिजिटल युगातील संदर्भ. आज फेक न्यूज आणि चुकीची माहिती ही आधुनिक अविद्या आहे. सत्याचा शोध घेणे आणि द्वेष पसरवणारी माहिती थांबवणे म्हणजे अविद्या नष्ट करणे होय. वास्तविक उदाहरणे. केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार न करता पुढच्या पिढीसाठी झाडे लावणे, कारण त्या झाडातही चराचर हरी आहे हे समजणे. एखाद्याला सोशल मीडियावर विनाकारण लक्ष केले जात असताना सत्याची बाजू घेऊन त्या व्यक्तीला पाठिंबा देणे ही अविद्या नष्ट करण्याची कृती आहे. अंधारात दोरी पडलेली असताना आपल्याला साप वाटतो आणि आपण घाबरतो, पण जेव्हा दिवा ज्ञान येतो तेव्हा साप हा भास, अविद्या नष्ट होतो आणि दोरी स्पष्ट दिसते. तद्वत जग हे केवळ जग नसून तो देवच आहे हे जनाबाईंना उमजले आहे. चौथा चरण. माझे नाठवे मी पण, तेथे कैंचे दुजे पण. भावार्थ. या अवस्थेत मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचीही मीपणाची आठवण उरलेली नाही. जेव्हा मी संपतो तेव्हा दुसरा तू हा भेदभावही आपोआप नष्ट होतो. भक्तीच्या परमोच्च अवस्थेत भक्त आणि देव एकरूप होतात. जोपर्यंत मनात मी आहे तोपर्यंत अहंकाराची भिंत उभी असते. जनाबाई म्हणतात की माझा अहंकार किंवा माझी वैयक्तिक ओळख कृष्णाच्या रूपात विरघळून गेली आहे. जर मीच उरलो नाही तर दुसरेपणा कुणाशी करायचा. सामाजिक संदर्भ. हा अभंगाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मी पण इगो हा सर्व संघर्षांचे मूळ आहे. जेव्हा मी स्वतःला श्रेष्ठ समजणे थांबवतो तेव्हा दुजेपण अधरिंग संपते. नैतिक धडा. अहंकाराचा त्याग करून आम्ही ही भावना जोपासणे. डिजिटल युगातील संदर्भ. सेल्फी कल्चर आणि इन्फ्लुएन्सर बनण्याच्या शर्यतीत मी केंद्रस्थानी आला आहे. यातून मानसिक तणाव वाढतोय. मी पण विसरल्यास आपण इतरांच्या यशात सहभागी होऊ शकतो. वास्तविक उदाहरणे. क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाडू स्वतःच्या शतकाचा विचार न करता संघाच्या विजयासाठी खेळतो तेव्हा त्याचे मी पण संपलेले असते. स्वतःचे नाव सोशल मीडियावर न झळकवता एखाद्या गरजूला मोठी मदत करणे हे निस्वार्थीपणाचे आणि मी पण विरल्याचे लक्षण आहे. ज्याप्रमाणे साखर पाण्यात विरघळली की साखरेचे वेगळे अस्तित्व संपते आणि ते फक्त गोड पाणी उरते, किंवा एखादी नदी समुद्राला मिळाली की तिचे वेगळे नाव आणि अस्तित्व संपून ती समुद्र होते, तशीच अवस्था जनाबाईंची झाली आहे. पाचवा चरण. सर्वांठाई पूर्ण कळा. दासीजनी पाहे डोळा. भावार्थ. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक जीवामध्ये मला ईश्वराची पूर्ण कळा, संपूर्ण शक्ती, प्रकाशाचे रूप दिसत आहे. दासीजनी स्वतःच्या डोळ्यांनी हा साक्षात अनुभव घेत आहे. येथे पूर्ण कळा शब्दाचा अर्थ महत्वाचा आहे. देव कुठेही अधुरा नाही, तो मुंगीमध्येही तितकाच पूर्ण आहे आणि ब्रह्मांडाच्या अफाट पसाऱ्यातही. जनाबाई केवळ ऐकीव गोष्टी सांगत नाहीत, तर त्या म्हणतात पाहे डोळा म्हणजे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. सामाजिक संदर्भ. पूर्ण कळा म्हणजे ईश्वराचे पूर्ण अस्तित्व. जनाबाई स्वतःला दासी म्हणून घेतात, जे नम्रतेचे टोक आहे. त्या म्हणतात की मी उघड्या डोळ्यांनी सर्वांमध्ये तोच पूर्ण प्रकाश पाहतेय. नैतिक धडा. सर्वांकडे समभावाने पाहण्याची दृष्टी विकसित करणे. डिजिटल युगातील संदर्भ. आज आपण फिल्टर्स वापरून जग पाहतो. हा अभंग आपल्याला कॅमेरा लेन्स पलीकडे जाऊन माणसाचे खरे रूप, पूर्ण कळा पाहण्याचे आवाहन करतो. वास्तविक उदाहरणे. एकाच वर्गात दिव्यांग मुले आणि सामान्य मुले एकत्र शिकतात, तेव्हा शिक्षक सर्वांना पूर्ण कळा, समान क्षमता म्हणून पाहतात. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. युद्धजन्य परिस्थितीत कोणत्याही एका देशाची बाजू न घेता मानवतेच्या बाजूने उभे राहणे हीच ती पूर्ण कळा पाहण्याची दृष्टी आहे. एका आरशाचे 100 तुकडे झाले तरी प्रत्येक छोट्या तुकड्यात पूर्ण सूर्याचे प्रतिबिंब दिसते. तसे जग कितीही विखुरलेले असले तरी प्रत्येक कणात विठ्ठलाचे पूर्ण रूप जनाबाईंना दिसत आहे. हा अभंग आपल्याला काय शिकवण देतो? आजच्या काळात जेव्हा जग स्पर्धा, द्वेष, भेदभाव आणि मानसिक तणावाने ग्रासलेले आहे, तेव्हा जनाबाईंचा हा अभंग अत्यंत मार्गदर्शक ठरतो. चराचरी जे जे दिसे. जर आपण झाडे, नद्या आणि निसर्गात देव पाहू लागलो तर आपण पर्यावरणाचा नाश करणार नाही. हा अभंग खऱ्या अर्थाने इकॉलॉजी शिकवतो. कैंचे दुजेपण. जर समोरच्या व्यक्तीतही तोच ईश्वर आहे जो माझ्यात आहे, तर जात, धर्म, वर्ण यांच्यावरून होणारे वाद संपतील. हा अभंग वैश्विक बंधुत्वाची युनिव्हर्सल ब्रदरहूड शिकवण देतो. आज माणूस मी आणि माझे या अहंकारात अडकला आहे. जनाबाईंचा मी पण सोडण्याचा सल्ला मानसिक तणावातून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. स्वचा त्याग केला की जगातील सर्व दुःखे संपतात. जग वाईट नाही, तर आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनात दोष आहे. जर आपली दृष्टी कृष्णमय, सकारात्मक झाली तर आपल्याला प्रत्येक संकटातही संधी आणि प्रत्येक माणसात देव दिसेल.
संत जनाबाईंचा हा अभंग केवळ देवाचे वर्णन नसून तो मानवी मनाला संकुचित वृत्तीतून बाहेर काढून विशाल होण्याचा मंत्र देणारा आहे. आधुनिक उदाहरण. आजच्या धकाधकीच्या जीवनात हा अभंग कसा लागू होतो हे एका उदाहरणातून पाहू. समजा अनिकेत नावाचा एक तरुण एका मोठ्या IT कंपनीत काम करतोय. त्याचा बॉस कडक आहे, क्लायंट त्रास देणारे आहेत आणि डेडलाईन्स खूप आहेत. सामान्यतः तो चिडचिड करेल आणि कामाचा कंटाळा करेल. पण जर अनिकेतने जनाबाईंच्या दृष्टीने पाहिले तर जेव्हा तो लॅपटॉपवर कोडिंग करतोय तेव्हा तो विठ्ठलाची सेवा समजून करेल. त्रास देणाऱ्या क्लायंटमध्येही त्याला कृष्णाचे रूपडे दिसेल. म्हणजे तो समोरच्या व्यक्तीच्या रागाकडे न पाहता त्यातील माणुसकीशी जोडला जाईल. जेव्हा तो स्वतःच्या अहंकाराचा मी सिनियर आहे, मीच हे काम केले, त्याग करेल, तेव्हा टीममध्ये दुजेपण उरणार नाही. परिणाम हा होईल की त्याला कामाचा ताण येणार नाही, कारण त्याला प्रत्येक कामात आणि प्रत्येक व्यक्तीत पूर्ण कळा सकारात्मकता दिसू लागेल. कामाचे रूपांतर भक्तीत होईल. तुम्ही एका बागेत आहात. सामान्यतः आपण म्हणतो, हे गुलाबाचे फूल किती सुंदर आहे. इथे मी पाहणार आहे आणि फूल दृश्य आहे. फूल पाहताना फुलाचा रंग, त्याचा गंध आणि तो पाहणारा डोळा या तिन्हीत एकाच चैतन्याचा प्रवाह जाणवणे. जेव्हा रेल्वेमधील गर्दीत, कामाच्या ताणतणावात किंवा कुणाशी भांडण होत असतानाही समोरच्या व्यक्तीत तुम्हाला कृष्ण दिसू लागतो, तेव्हा हा अभंग अनुभवात येतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आपल्याला वाटतं की अध्यात्म म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात बसून जप करणं. पण संत जनाबाईंचा हा अभंग म्हणजे चक्क एक व्हर्च्युअल रियालिटी VR अनुभव आहे, पण तो कोणत्याही हेडसेटशिवाय. लॉजिक काय आहे? आज आपण एनर्जीबद्दल बोलतो. एव्हरीथिंग इज एनर्जी हे विज्ञानाने सिद्ध केलंय. जनाबाई त्याच ऊर्जेला कृष्ण म्हणतात. जेव्हा तुम्ही म्हणता वामसव्य दोहींकडे, तेव्हा त्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील लेफ्ट विंग असो वा राईट विंग, सुख असो वा दुःख, या सगळ्याचा सोर्स एकच आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण सेल्फी आणि आय मी मायसेल्फ मध्ये अडकलो आहोत. यामुळेच डिप्रेशन आणि कॉम्पिटिशन वाढलंय. जनाबाई म्हणतात, माझे नाठवे मी पण. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या इगोला बाजूला सारून जगाकडे बघाल, त्या दिवशी तुम्हाला फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट वाटणार नाही. कारण तुम्हाला कळेल की तुम्ही या संपूर्ण विश्वाचा भाग आहात. ऑफिसमध्ये खडूस बॉस दिसला किंवा ट्रॅफिकमध्ये कोणी कट मारला तर चिडण्याऐवजी विचार करा, त्याच्यातही तोच आहे. हे ऐकायला कठीण आहे, पण एकदा ट्राय करा. तुमची नेगेटिव्ह वाइब्स लगेच पॉझिटिव्ह मध्ये बदलतील. थोडक्यात काय? हा अभंग म्हणजे जगाकडे पाहण्याचा एक नवीन फिल्टर आहे. तो फिल्टर लावला की द्वेष संपतो आणि फक्त लव्ह आणि पीस उरते. तुमच्यासाठी आजची एक कृती. जनाबाई या अभंगातून सांगतात की जोपर्यंत तुमच्या डोळ्यांसमोरून अविद्येचा, अज्ञानाचा पडदा जात नाही, तोपर्यंत तुम्हाला देव दिसणार नाही. एकदा का मीपणा संपला की जगातील प्रत्येक गोष्टीत तुम्हाला त्या ईश्वराचे अस्तित्व जाणवेल. देव मंदिरात नाही, तर तो तुमच्या कामात, तुमच्या सभोवतालच्या माणसांत आणि तुमच्या स्वतःच्या आत आहे. आज दिवसभरात तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला भेटाल, मग ती तुमची आई असो, ऑफिसचा सहकारी असो किंवा रस्त्यावरचा कचरा वेचक, त्यांच्याकडे पाहताना मनातल्या मनात एकदा म्हणा, यांच्यातही तोच पांडुरंग आहे. बघा, तुमच्या वागण्यात आणि समोरच्या व्यक्तीबद्दलच्या आदरात किती बदल होतो. धन्यवाद. सहजासहजी मिळत नाही ती संतकृपा आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतेय त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.